एक टोकन यंत्राची पूर्ण सेटिंग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला ज्या भिंगरा असं कॉटन नाव लिहिलेलं आहे ते कापसासाठी वापरतो ती चेंज करून घ्यायची आपल्याला. त्याच्यात ही अशी चंद्रकोर येते, ती चंद्रकोर बसून घ्यायची. आता कापसाची भिंगरी सर्वप्रथम टाकून घेऊ आपण. ही कापसाची भिंगरी ही अशा प्रकारे चंद्रकोर बसवायची. चंद्रकोर दाखव. वरून नंतर ही कॅप बसवून द्यायची अशी. आता आपण ही कापसाची सेटिंग भिंगरी बसवली. आता आपल्याला किती इंचावर कापूस बिया टाकायचं आहे त्याची सेटिंग करून घेऊ. ह्या प्लेट्स आहेत, ह्या प्लेट्समध्ये एक नट आहे, तो खोलला की तो बियाणं बंद होतं तिथलं. अशा प्रकारचा नट आहे तो. हा स्क्रू आहे. आपण त्या टोकन यंत्राची लांबी 1.5 फुटावर याची सेटिंग करणार आहोत. ती कशा प्रकारे करायची ते आपण पाहून घेऊ. आता हे 12 दातापैकी आपण हे 4 दात चालू ठेवलेत. हा एक ठेवलाय, हा एक ठेवलाय, हा एक ठेवलाय आणि हा एक ठेवलाय. बाकीचे आपण हे स्क्रू आता काढून घेणार आहोत. आपण आता हे सेटिंग कंप्लीट केली. या कॅप आता परत लावून घेऊ. 1.5 फुटावर सेटिंग केली आपण. या आपल्या यंत्रासोबत ह्या अशा 2 प्लेट येतात. एक कमी उंचीची आणि एक जास्त उंचीची. हे आपले एक्स्ट्रा प्लेट आहेत, 12 प्लेट. त्याच्यानंतर ह्या स्प्रिंग एक्स्ट्रा येतात. ह्या प्लेटच्या एक्स्ट्रा येतात. जर हरवल्या तर याचा फायदा आपल्याला असा होतो, हे जवळपास 2.5 इंचापर्यंत आहे ही प्लेट आणि ही प्लेट 1.5 इंच आहे. तर कपाशीला आपण ही वापरू शकतो. जास्त जर खोल बियाणं नसेल टाकायचं तर ही प्लेट वापरू शकतो. त्याच्यानंतर अशा 2 वेगवेगळ्या अशा 12 प्लेट असे एकूण 24 प्लेट येतात सोबत. तसेच आपल्या यंत्रासोबत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या 14 भिंगऱ्या आहेत सगळ्या. एक